रोज चर्चा होते जगाची, आज चर्चा करूया योगाची। योग चित्तवृत्ती निरोधा, मनाच्या सर्व विचारांना रोखून एकाच केंद्रावर मनाचे ध्यान लावणे, यालाच योगा असे म्हणतात। योगा करण्याचे खूप सारे फायदे तुम्हालाही मित्रांनो माहिती असणार। त्यामुळे योगा केल्याने आपण फिट राहतो, आपण तंदुरुस्त राहतो, हे तुम्हालाही माहिती आहे। पण योगाचा एक्झॅक्ट फायदा हा कुठे आणि कसा आहे, हा सांगायचा आजचा व्लॉग आहे। तर तुम्हाला मित्रांनो माहितीच आहे, काही वर्षापासून वृक्षारोपण तर कमी, पण मेट्रो सिटीजमध्ये म्हणजे मुंबईमध्ये झाडे कापण्याचं प्रमाण हे वाढलेले आहे। झाडे कमी, ऑक्सिजन कमी, ऑक्सिजन हवेत कमी, त्यामुळे ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्येही कमी होतोय आणि बॉडीमध्ये ऑक्सिजन कमी होण्यामुळेच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे घडतात। तर अशा आजारांपासून वाचण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये असे करून सकाळ सकाळ ऑक्सिजनचं प्रमाण मेंटेन ठेवणे हे खूप गरजेचं झालेलं आहे। त्यामुळे लोक योगा क्लासेसही जातात, ऑनलाईन यूट्यूबवरती बघूनही योगा शिकतात। तर तुम्हीही योगा शिकून फिट राहा, हेल्दी राहा। आणि आजचा हा ब्लॉग बनवायचा हाच उद्देश आहे की योगाबद्दल काही माहिती तुम्हाला मी पुरवावी आणि योगाबद्दल ही आजचा जो दिवस आहे तो तुम्ही योगा करून आजपासूनच योगा तुम्ही सुरू करावा, हा ह्या व्हिडिओ बनवायचा मागचा उद्देश आहे मित्रांनो। तर असेही म्हणतात की जो 3-4 वेळा खातो तो रोगी आहे, जो 2 वेळा खातो तो भोगी आहे आणि फक्त 1 वेळा खातो तोच खरा योगी आहे। तर हॅपी इंटरनॅशनल योगा डे टू यू ऑल। थँक्यू सो मच। जय योगम।